बघा आता घन, फासे, ठोकळा यांच्यावर घन म्हणा, फासे म्हणा, ठोकळा म्हणा किंवा डाईस म्हणा, याच्यावर आधारित जे शाब्दिक गणित आहे ते आपण पाहणार आहोत. बघा बेटा, हा एक घन आहे. समजा की याच्या कोणत्याही पृष्ठभागाला कोणताही रंग नाही आहे. जेव्हा आपण डाईस हा टॉपिक स्टार्ट केला होता तेव्हा तुम्ही हे गोष्ट मी तुम्हाला सांगितली होती की घनाला कडा किती असतात 12, पृष्ठभाग किती असतात 6 आणि बिंदू किती असतात 8. हे आहेत पृष्ठभाग. हे पृष्ठभाग किती आहे बेटा 6. ह्या कडा किती आहे, जिथं दोन पृष्ठभाग मिळून एक रेष तयार होते 12. बिंदू किती आहेत, जिथं कोपरे किती आहे 8. बरोबर ना. आता बघा प्रश्न, घनांवर आधारित प्रश्न कसा येते शाब्दिक गणित, पण तो डायग्रामॅटिक क्वेश्चन क्लोज डाईसवर. ओपन डाईस, क्लोज डाईस असे डाईसचे दोन प्रकार आहे, पण आपल्याला कोणत्या डाईसवर पाहायचं आहे क्लोज. जे बघितल्याच्या नंतर तुमच्या डोळ्यांना फक्त 3 पृष्ठभाग दिसतात त्याला म्हटलं जाते क्लोज डाईस. आता बघा की जेव्हा तुम्ही या घनाच्या सर्व पृष्ठभागांना काही रंग देण्यात आले, समजा हिरवा, पिवळा, नारंगी, गुलाबी, निळा, लाल वगैरे वगैरे, किंवा मग तुम्ही एक काम करा, हा घन आहे, या घनाला एका लाल रंग असणाऱ्या बकेटमध्ये डुबवून बाहेर काढा. बरोबर. आता हा कसा दिसू राहिला, पुरा लाल दिसू राहिला. आलं नाही का लक्षात, आहे ना. आता बघा की जेव्हा तुम्ही याच्यावर थोडंसं लक्ष द्याल, हा जो इथून इथपर्यंतचा भाग आहे समजा की तो 15 सेंटीमीटर आहे. किती 15 सेंटीमीटर. आणि मग तुम्ही त्याला उभं आणि आडवं कापलं 3-3 सेंटीमीटर मध्ये. काय बनला बेटा प्रश्न, कसा बनला, एका 15 सेंटीमीटर बाजू असलेल्या घनाच्या, काय म्हटलं, एका 15 सेंटीमीटर बाजू असलेल्या घनाच्या सर्व पृष्ठभागांना लाल रंग देण्यात आला आणि नंतर त्याचे उभे आणि आडवे 5-5 सेंटीमीटरचे तुकडे करण्यात आले. बरोबर ना. आता ह्या 5 गोष्टीपैकी एक गोष्ट तुम्हाला परीक्षेत प्रश्न म्हणून विचारण्यात येईल. पहिला पॉइंट की एकूण तयार होणारे लहान घन किती. बघा हा एक छोटा घन तयार झाला, हा वाला काढून दाखवू तुम्हाला, देऊ तुम्हाला. हा आलं लक्षात येऊ राहिलं बेटा, है ना. तर हा छोटा, हा एक छोटा, हा असे छोटे छोटे किती घन तयार होते. पहिला प्रश्न हा. दुसरा प्रश्न आहे की एक पृष्ठभाग रंगवलेले घन किती. बघा आता हा जो घन जर तुम्ही काढाल तर याला किती पृष्ठभाग रंगवले राहील 1. जर तुम्ही हा काढाल तर किती राहील 2. आणि जर तुम्ही हा काढाल तर तुम्हाला किती भेटेल 3 पृष्ठभाग रंगवलेले. नाही समजे का बेटा. आता याच्या आतमध्ये एक असा पण घन आहे की ज्याच्या एकही पृष्ठभाग रंगवलेला नाही आहे. याच्यात असे पण घन आहे की ज्याचे 2 पृष्ठभाग रंगवलेले घन आहे. मग प्रश्न कसा येते की एका 15 सेंटीमीटर बाजू असलेल्या घनाच्या सर्व पृष्ठभागांना लाल रंग देण्यात आला, नंतर त्याचे उभे आणि आडवे 5-5 सेंटीमीटर मध्ये तुकडे करण्यात आले, तर एकूण किती घन तयार होतील. तर कोणताही पृष्ठभाग न रंगवलेले घन किती, तर एक पृष्ठभाग रंगवलेले घन किती, तर 2 पृष्ठभाग रंगवलेले घन किती, तर 3 पृष्ठभाग रंगवलेले घन किती. असे एवढे सारे प्रश्न याच्यावर आधारित विचारण्यात येतात. हे समजलं का बेटा. या 5 पैकी एक प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारण्यात येते. मग आता ह्या 5 पैकी कोणताही येऊ, हा जो डेटा आहे याच्यावरून आपल्याला उत्तर काढायचं आहे. तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे या 3 गोष्टी की घनाला कडा किती असतात 12, पृष्ठभाग किती असतात आणि बिंदू किती असतात. आता बघा की जेव्हा आपण या प्रश्नाचं उत्तर काढायला जाऊ तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की एक पृष्ठभाग रंगवलेले घन म्हणा की 2 पृष्ठभाग रंगवलेले घन म्हणा की 3 कोणताही पृष्ठभाग न रंगवलेले घन म्हणा, n-2 तर तुमच्या फॉर्म्युल्यात येईल. कोणता येईल n-2, हे तुमच्या फॉर्म्युल्यात येईल. आता काय करायचं, कोणताही पृष्ठभाग न रंगवलेले घन म्हणते तर क्यूब करायचं, वर्ग करायचं, 1 द्यायची गरज नाही आहे. काय क्यूब करायचं, वर्ग द्यायचं, 1 करायची गरज नाही. इथं बस बेटा, इथं बस. तर 1 द्यायची गरज काय नाही, कारण की कोणत्याही संख्येचा घातांक नेहमी एकच असतो. बरोबर ना. आता बघा इथपर्यंत तुम्हाला समजलं का बेटा. हा आता बघा की एकूण तयार होणारे जे लहान घन आहे ते असतात n3. ते किती असतात n3. आणि 3 पृष्ठभाग रंगवलेले घन हे नेहमी 8 असतात. ठीक आहे. तर हा झाला तुमचा एक स्ट्रक्चर. हा काय झाला एक स्ट्रक्चर. आता याच्यावरून तुम्ही आन्सर देऊ शकता. आता हा जो स्ट्रक्चर आहे याला आपल्याला परिपूर्ण करायला लागेल. तर बघा एक छोटीशी गोष्ट की एक पृष्ठभाग रंगवलेले घन कुठं आहे, इथं पृष्ठभागाच्या मध्ये आहे. समजले का. मग पृष्ठभाग किती आहे 6. मग एक पृष्ठभाग रंगवलेला घन हा नेहमी पृष्ठभागावरच आढळतो. पृष्ठभाग 6 असतात म्हणून एक पृष्ठभाग रंगवलेले घन म्हटलं की 6 लावायचे, कारण पृष्ठभागावरच तो आढळतो आणि ते किती असतात 6. तुम्हाला जर विचारलं की 2 पृष्ठभाग रंगवलेले घन किती,
दोन पृष्ठभाग रंगवलेले घन किती? तर दोन पृष्ठभाग रंगवलेले घन इथं नाही सापडत, इथं तीन पृष्ठभाग रंगवलेले सापडते. ते सापडते इथं, नाहीतर मग इथं, नाहीतर मग इथं, इथं. तर ते जे सापडून राहिले ते कुठं सापडून राहिले? कडेवर. बरोबर. म्हणजे दोन पृष्ठभाग रंगवलेले घन नेहमी कुठं सापडतात? कडेवर. आणि कडा किती असतात बेटा? 12. म्हणून या फॉर्म्युल्यामध्ये 12 लावायचं. समजले? कोणताही नाही म्हणते तर काहीच नाही लावायचं. आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला इथं म्हटलं तीन पृष्ठभाग रंगवलेले घन, तर बघा आता हा 15 सेंटीमीटर बाजूचा असो का 20 सेंटीमीटर बाजूचा असो का 30 सेंटीमीटरचा असो, आणि कितीही याचे तुकडे केले, कितीही तुकडे केले तरी काय होणार आहे की हा जो पृष्ठभाग, हा जो कोपरा आहे तो छोटा छोटा होत जाईल. पण इथं या घनाचे कितीही तुकडे करा उभे आणि आडवे, तर तुम्हाला 1 2 3 4 5 6 7 8 8च बिंदू राहतील ना. याचे बिंदू तर 8च राहतील, कडा तर 12च राहतील, पृष्ठभाग तर 6च राहतील. बरोबर. आणि तीन पृष्ठभाग रंगवलेले जे घन आहेत ते कुठं सापडतात? ऑलवेज बिंदूवर. आणि बिंदू किती असतात? 8. म्हणून जर या प्रकारचा प्रश्न आला की तीन पृष्ठभाग रंगवलेले घन किती, तर डेटा पण वाचायची गरज नसते, आन्सर डायरेक्टली 8 असते. समजले? कारण तीन पृष्ठभाग रंगवलेला घन कुठे सापडन? बिंदूवर. बिंदू किती असतात? 8. एक हा झाला, दुसरा, तिसरा, चौथा, 5 6 7 8. नाही समजले का? दोन पृष्ठभाग रंगवलेले घन कुठे असतात सांगा? कडे किती असतात? आता समजा की तुम्ही केक खाऊ राहिले काय, आणि याच्यावर पुरा क्रीम लागलाय, तर तुम्हाला क्रीमवाला केक नाही आवडत समजा, तर तुम्ही हावाला उचलान का? कारण याचे तीन पृष्ठभागाला केक लागलाय. तुम्ही हा उचलान का? याच्या दोन पृष्ठभागाला केक लागलाय. सर मी तर पुरा केकच उचलीन. त्याच्यासाठी नाही आहे हे एक्झाम्पल. ज्याला केक आवडत नाही त्याच्यात, मग ज्याला खा लागते बा एखादा थोडासा टेस्ट करायचा आहे, तर तो काय करन? हावाला खाईन. नाही तर मग तो पुरा इकडला तिकडला होऊन जाईल, तो मदतला खाईन. ब्रेड त्याच्यापेक्षा त्याला थोडंसं ब्रेड आणून दिले 4-5 रुपयाचे, आहे की नाही, तर ते होऊन जाते. बरोबर. तर तुम्हाला हे समजून राहिलं का की एका 18 सेंटीमीटर बाजू असणाऱ्या, आता पहा व्हॅल्यू चेंज केली, किती सेंटीमीटर? 18 सेंटीमीटर बाजू असलेल्या घनाचे, हे बाजू किती आहे? 18. हे किती आहे? 18. कारण सारख्या बाजू असते तेव्हाच तो घन होते बेटा. क्यूब म्हणजे काय होते? सगळ्या बाजू समान घन. बरोबर. जर लांबी, रुंदी, उंची समान असेल, 3 डायमेन्शन, तीनही डायमेन्शन समान असेल, त्यालाच तर घन म्हणतात. जर 3 डायमेन्शन पैकी तीनही डायमेन्शन भिन्न असतील त्याला क्युबॉइड म्हणतात. इष्टिका, चिती, माचीस ज्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे. दोन पृष्ठभाग रंगवलेले घन कुठे सापडते बेटा? कडेवर. कडा किती असतात बेटा? म्हणून याच्या फॉर्म्युल्यामध्ये 12 लिहायचे. दोन पृष्ठभाग म्हटलं का 12च लक्षात आलं पाहिजे. हा, एक पृष्ठभाग रंगवलेले घन पृष्ठभागावर सापडतात, ते 6 असतात म्हणून 6. ठीक आहे बेटा. आता हा जो झाला फॉर्म्युला एकदम तयार, याला बाजूला ठेवा. आता याचं काम झालं. समजलं तुम्हाला? हा. आता बघा की जर आपण म्हटलं की 18 सेंटीमीटर बाजू असलेल्या घनाचे किती? 18 सेंटीमीटर बाजू असलेल्या घनाचे 3-3 सेंटीमीटर किंवा 6-6 सेंटीमीटर मध्ये तुकडे केले, तर दोन पृष्ठभाग रंगवलेले घन किती? तर एक पृष्ठभाग रंगवलेला घन किती? आता बघा व्हॅल्यू चेंज होऊन राहिल्या. तर या तुम्हाला जर प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे कोणत्याही प्रश्नाचं डेटावरून, तर तुम्हाला n ची व्हॅल्यू माहित पाहिजे. कोणाची व्हॅल्यू माहित पाहिजे? मग n ची जर व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे, तर n ची व्हॅल्यू काढण्यासाठी तुम्हाला इथं एक फॉर्म्युला सांगतो बेटा. 15 सेंटीमीटर बाजू असलेल्या घनाचे तुकडे आपण पहिले किती केले होते? 5-5 सेंटीमीटर मध्ये. म्हणजे एक याच्यामध्ये मूळ बाजू असते, एका घनाची कोणती बाजू असते? मूळ बाजू. आणि एक ज्या याच्यात कापल्या जाते ती बाजू असते नवीन बाजू. मूळ बाजू किती होती आपल्या क्वेश्चन मध्ये? 15. नवीन बाजू किती होती? 5. तर 15/5 n ची व्हॅल्यू किती? 3. मग तुम्ही पुट करा. 3 - 2 1 1 गुणेला 12 दोन पृष्ठभाग रंगवलेले घन 12 भेटतील. 15/5 किती झाले? 3. एकूण किती घन तयार होतील? 3 चा घन 27. आला लक्षात आलं? तर मूळ बाजू भागेला नवीन बाजू म्हणजे काय होत असते? n. आता हे समजून नाही राहिलं तुम्हाला? आता बरं मी प्रश्न देतो, सांगा बरं. 20 सेंटीमीटर बाजू असलेल्या घनाच्या सर्व पृष्ठभागांना नारंगी, हिरवा, पिवळा, निळा, लाल, पांढरा, 6च्या पेक्षा जास्त झाले का बरं? रंग 6 सांगितले ना. बरं, तर तुम्ही समजून घ्या. 5 सेंटीमीटर मध्ये तुकडे केले. n ची व्हॅल्यू काय? 20/5 विचारला. आता मूळ बाजू भागेला नवीन बाजू कधी कधी क्वेश्चन मध्ये दिलेली राहणार नाही, तरी पण तुम्हाला n काढायचा आहे. तर कसा काढाल? मग प्रश्न कसा येते? एका घनाच्या सर्व पृष्ठभागांना
भिन्न रंग देण्यात आले, नंतर त्याचे 64 समान भागात तुकडे करण्यात आले. म्हणजे तुम्हाला दिलेलं काय आहे? एन क्यूब. कारण की छोटे तयार होणारे लहान घन म्हणजेच काय असते? एन क्यूब. म्हणजे कधी कधी तुम्हाला डायरेक्टली एन क्यूब दिलेला असते. मग एन क्यूब बरोबर 64 तर एन बरोबर किती? 4. मग त्याच्यावरून पण एन काढता येते. पण दिलं काय आहे याच्यावरून एन तुम्हाला दोन पद्धतीने काढता येते. एक तर गणित असं येईल की 16 सेंटीमीटर बाजू असलेल्या घनाच्या सर्व पृष्ठभागांना निळा रंग देण्यात आला, नंतर त्याचे 4-4 सेंटीमीटर मध्ये तुकडे करण्यात आले, तर एन किती? 4. समजले? नाही तर मग हाच क्वेश्चन कसा येईल? एका घनाच्या सर्व पृष्ठभागांना निळा रंग देण्यात आला, नंतर त्याचे 64 समान तुकडे करण्यात आले, लहान तुकडे करण्यात आले, छोटे 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 जे केक खाता तुम्ही पीसेस, पूर्ण किती करण्यात आले? 64. म्हणजे 64 तुकडे म्हणजे एन क्यूब दिलेला आहे 64. त्याच्यावरून एन काढता येते. समजले? प्रॅक्टिस करू आपण तेव्हा येईन. तर या टॉपिक मध्ये काही प्रॉब्लेम आहे का बेटा? इथपर्यंत समजलं का? हा, मग आता जर मला मी म्हटलं तुम्हाला बताव, फॉर्म्युले बताव, तर एकूण तयार होणारे छोटे घन, काय फॉर्म्युला? एन क्यूब. कोणताही पृष्ठभाग न रंगवलेले घन n-2 चा घन. एक पृष्ठभाग रंगवलेला घन 6n-2 चा वर्ग. दोन पृष्ठभाग रंगवलेले घन 12n-2. 3 पृष्ठभाग रंगवलेले घन 8. बघा बेटा, आलं इथपर्यंत. 6 सेंटीमीटर बाजू असलेल्या घनाचे प्रत्येकी 1 सेंटीमीटर बाजू असलेले किती घन तयार होतील? n बरोबर मूळ बाजू भागेला नवीन बाजू, मूळ बाजू भागेला नवीन बाजू बरोबर 6. किती घन तयार होतील? तर एकूण तयार होणारे लहान घन बरोबर n क्यूब. मग n क्यूब म्हणजे 6 चा घन म्हणजे 216. तर पर्याय क्रमांक 4 तुमच्या प्रश्नाचा करेक्ट आंसर आहे. समझे का बेटा? आलं लक्षात? चलो नेक्स्ट क्वेश्चन ले लो. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन सोडवा बेटा. तोंडी उत्तर द्यायचं. हा, गलत जवाब 3. बरोबर. बघा आता हे भिंत आहे, याला निळा दिला, यालाही कोणता द्याला का? निळा. किती रंग झाले? 1. रंग 1 झाला ना. मग त्याला दिला पांढरा, याला पांढरा, किती झाला? 2 रंग. आणि याला 1 रंग समजून घ्या की कोणता? हिरवा. तर किती झाले? 3 रंग. समोरासमोरील बाजूंना सारखा रंग, तर रंग किती यूज होईल? 3च होईल ना. आणि जर नसन आला तर चहा पिऊन या तुम्ही, तुम्हाला गरज आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. ओके घ्या 72. बरं, चलो लक्ष द्या बेटा, लक्ष द्या. 10 सेंटीमीटर बाजू असलेल्या घनाच्या मूळ बाजू किती आहे? 10 सेंटीमीटर. 2 सेंटीमीटर बाजू असलेले किती घन तयार होतील? नवीन बाजू किती आहे? 2. तर एन ची व्हॅल्यू किती आली? 5. एकूण घन म्हणजे एन क्यूब म्हणजे 5 चा घन. 5 चा घन बेटा 125. पर्याय क्रमांक 2 हे तुमच्या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. समजले का रे बा? चलो नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन. हाँ 27. चलो ठीक आहे बेटा. चलो बघा, n बरोबर 12 भागेला किती? 4. 12 भागेला 4, 4 त्रिक 12. हे व्हॅल्यू कोणाची? n ची. एकूण घन म्हणजे 3 चा घन म्हणजे किती? 27. समजले का रे बेटा? समजले का? n क्यूब म्हणजे 3 चा क्यूब म्हणजे 27. समजलं? आलं लक्षात? नेक्स्ट क्वेश्चन. 1. बर चलो. 6 सेंटीमीटर लांबीच्या घनाची प्रत्येक बाजू हिरव्या रंगाने रंगवली व नंतर 2 सेंटीमीटर बाजू असलेल्या आकाराचे घन तयार केले. n बरोबर मूळ बाजू भागेला नवी बाजू म्हणजे 3. एकही बाजू न रंगवलेले घन, तर एकही बाजू न रंगविलेले घन म्हणजे n-2 चा घन. मग n किती आहे रे बेटा? 3. 3-2 चा घन म्हणजे 1 चा घन म्हणजे 1. तर पर्याय क्रमांक 1 तुमच्या प्रश्नाचा राईट आन्सर आहे. समजले का बेटा? आलं का लक्ष मनात ध्यानात? चलो नेक्स्ट 5. 12 सेंटीमीटर लांबीच्या घनाची प्रत्येक बाजू निळ्या रंगाने रंगवली. कोणत्या रंगाने रंगवली? निळ्या रंगाने. व नंतर प्रत्येकी 3 सेंटीमीटर बाजू असलेल्या आकाराचे घन तयार केले. तर मला सांगा, मूळ बाजू किती आहे? 12. नवीन बाजू किती आहे? 3. 3 चौक किती झाले? 12. तर फक्त एक बाजू रंगवलेले किती घन तयार होतील? तर एक बाजू रंगवलेले जे घन आहे ते कुठं सापडतात? पृष्ठभागावर. पृष्ठभाग किती असतात? 6. 6 लक्षात आलं का? n-2 चा वर्ग करायचं.
12 असलं का n-2च ठेवायचं, काही पण नसलं कोणताही नाही म्हटलं का n-2चा घन करायचं, 3 पृष्ठभाग म्हटलं का 8 ठेवायचे, एकूण किती घन म्हटलं तर n³ करायचा. समजलं का रे बा? चलो मग काय होईल इथं 6, n किती आहे बेटा 4 -2 चा वर्ग, 4तून 2 गेले 2 चा वर्ग 4 सख, तर आंसर कितना है भैया 24. समझे का? हा आलं लक्षात? चलो नेक्स्ट क्वेश्चन 76 सोडवा. प्रश्न क्रमांक 76. चलो लक्ष द्या बेटा इकडे. 8 सेंटीमीटर लांबीच्या घनाची प्रत्येक बाजू लाल रंगाने रंगवली व नंतर 2 सेंटीमीटर बाजू असलेल्या आकाराचे घन तयार केले. n बरोबर मूळ बाजू भागेला नवीन बाजू. आन्सर किती आहे 4. प्रश्न विचारला 2 बाजू रंगवलेले घन किती? 2 बाजू रंगवलेले घन कुठे सापडतात? कडेवर. कडा किती असतात? 12 n-2. मग 12 n किती आहे बेटा 4, 4 - 2 2, 2 गुणेला 12 24. तर 2 पृष्ठभाग रंगवलेले घन 24. समझे क्या बेटा? आलं का? चलो नेक्स्ट क्वेश्चन. पूरा फॉर्म्युल्यावर गेम आहे तो, अरे बेकार. 72 आलं बेटा आंसर. चलो नेक्स्ट क्वेश्चन देखो. 64 सेंटीमीटर लांबीच्या घनाची प्रत्येक बाजू हिरव्या रंगाने रंगवली. मूळ बाजू किती आहे 64. नंतर त्याचे किती मध्ये तुकडे केले? 8 सेंटीमीटर मध्ये. नवीन बाजू किती? 8. मूळ बाजू भागेला नवीन बाजू बरोबर कोण होत असते? n. 8 8 64. मग n ची व्हॅल्यू किती आली? 8. विचारलं काय आहे? 2 पृष्ठ बाजू रंगवलेले किती घन तयार होतील? तर 2 बाजू रंगवलेले जे घन आहेत ते किती असतात? 12. कुठं आढळतात? कडेवर. कडा 12 असतात. 12 n-2. मग 12 8 - 2, 8 - 2 6, 6 गुणेला 12 72. समझे का रे बेटा? चलो नेक्स्ट क्वेश्चन. चलो देखो बेटा. 36 सेंटीमीटर लांबीच्या घनाची प्रत्येक बाजू हिरव्या रंगाने रंगवली. नंतर प्रत्येक 12 सेंटीमीटर बाजू असलेल्या आकाराचे घन तयार केले. मूळ बाजू किती आहे? नवीन बाजू किती आहे? 12 त्रिक किती झाले? हे कोणाची व्हॅल्यू आली? n ची. मग 2 बाजू रंगवलेले घन कुठे आढळतात? कडेवर. कडा असतात 12. 2 पृष्ठभाग रंगवलेले घनाचा फॉर्म्युला किती आहे? 12 n-2. मग 12 n-2 म्हणते तर 12 3 - 2. 12 3तून 2 गेला 1 गुणेला 12 12. पर्याय क्रमांक 3 सही जवाब. समझे क्या बेटा? प्रश्न क्रमांक 85 सोडवा. 85 आलं. चलो लक्ष द्या. एका घनाच्या सर्व पृष्ठभागांना पांढरा रंग देण्यात आला व नंतर त्याचे 27 समान भागात तुकडे करण्यात आले. म्हणजे काय दिलेलं आहे? एकूण तुकडे. एकूण तुकडे म्हणजे तयार होणारे लहान घन. तयार होणारे कोणते घन? लहान घन. आणि हा फॉर्म्युला कशाचा आहे? n³. तर n³ किती दिलाय बेटा? 27. तर n बरोबर क्यूब रूट ऑफ 27. तर n बरोबर किती झाले? 3. हे समजलं का सांगा? तर कोणताही एक पृष्ठभाग रंगवलेले घन, एक पृष्ठभाग रंगवलेले घन कुठं सापडतात? पृष्ठभागावर. किती असतात? 6. 6 दिसलं की n-2 चा वर्ग. 6 3 - 2 चा वर्ग. 6 3 - 2 1, 1 चा वर्ग 1 गुणेला 1. आन्सर किती आहे? 6. पर्याय क्रमांक 2. समझे का रे बेटा? नाही समझे का? है ना? तर n काढण्यासाठी 2 मेथड आहेत. कोणत्या कोणत्या? मूळ बाजू भागेला नवीन बाजू किंवा एकूण तुकडे. समझे? चलो. शाब्दिक गणित जर डाईसवर येतील तर हेच येतील. जे आता PSIच्या मेन्समध्ये आलेला जो क्वेश्चन आहे, क्षेत्रफळाचा किती भाग रंगवला जाणार नाही, ते क्वेश्चन पाहून घेऊ आपण. सोपीच आहे एकदम. चलो. पण हाय हेच 86च होता ना. एका घनाच्या 2 सलग बाजूंना निळा रंग, निळ्या रंगाच्या विरुद्ध बाजूंना लाल रंग, उरलेल्या बाजूंना पिवळा रंग देण्यात आला. हे बघा आता हे जे आहे ना रंग देण्यात आला ना असं तसं, हे आपल्या काहीच कामाचं नसते. हे तुम्हाला समजलं का? आता एंटरटेनमेंटसाठी आहे ते, फक्त गणित वाढवण्यासाठी आहे. बघा आता काय होईल? नंतर त्याचे किती तुकडे केले? आपल्या डोळ्यांना हे दिसलं पाहिजे की किती तुकडे केले. आणि तुकडे म्हणजे n³ होते बरोबर. तर n बरोबर किती? अरे हिट लेखाचं 4. समजले का बेटा? समजले का? आता बघा की कोणतेही कोण विचारलाय 2 पृष्ठभाग रंगवलेल्या घनामुळे किती पृष्ठभाग रंगवले जातील. तर बघा सर्वात पहिले आपण काढू की 2 पृष्ठभाग रंगवलेले घन काढू.
ठीक आहे. तर दोन पृष्ठभाग रंगवलेले घनाचा फॉर्म्युला कुठं आढळतात? कडेवर. कडा असतात 12 n-2, 12 गुणेला 4 - 2, 12 गुणेला 4तून 2 गेले 2. आन्सर किती आलं? तर हे काय झालं बेटा? हे कशाचं आन्सर आलं? घनाचं. त्यांना घनामुळे रंगवलेले काय विचारले? पृष्ठभाग विचारले, घन नाही विचारले. मग हे कोणते घन आहेत? ज्यांचे दोन पृष्ठभाग रंगवलेले आहे. मग दोन पृष्ठभाग रंगवलेले हे किती घन आहे? 24. म्हणजे या 24 घनांमुळे है ना, बघा हे कोणते घन आहे? ज्यांच्या एका घनाचे किती पृष्ठभाग रंगवले आहे? 2. तर असे किती पृष्ठभाग आहे? दोन पृष्ठभाग रंगवलेले घन किती आहे? 24 घनांमुळे किती पृष्ठभाग रंगवले जातील? हे कोणते घन आहे? ज्याच्या एका घनाचे दोन पृष्ठभाग रंगवले आहे. तर असे 24 घनांमुळे किती पृष्ठभाग रंगवले जातील? 48. तर पर्याय क्रमांक 2 तुमच्या प्रश्नाचा राईट आन्सर. समजले का बेटा? याच्यात प्रश्न हा विचारला का की किती घन? नाही, याच्यात विचारलं किती पृष्ठभाग. त्या घनांमुळे, कोणत्या घनांमुळे? दोन पृष्ठभाग रंगवलेल्या घनामुळे किती पृष्ठभाग रंगवले जातील. तर दोन पृष्ठभाग रंगवलेले घन किती? 24. मग हे कोणते घन आहे? ज्याच्या एका घनाचे दोन पृष्ठभाग रंगवलेले आहे. मग एकाचे 2, तर ह्या 24 मुळे किती रंगवल्या जातील? 48. गुणेला 2 केले का? अबे गुणेला 2 नाही करा लागत, प्रत्येक वेळेस गुणेला 2 करा राजा. एका घनाकृतीला दोन सलग बाजूने हिरवा रंग, लाल रंगाच्या बाजूने काळा रंग, उरलेल्या बाजूंना पांढरा रंग देण्यात आला. हे काहीच कामाची गोष्ट नाही. हे काही कामाची गोष्ट नाही. त्याचे समान किती तुकडे केले? मग n³ किती आहे बेटा? 125. तर n बरोबर क्यूब रूट ऑफ 125 बरोबर किती? 5. तर कोणतेही एक पृष्ठभाग रंगवलेल्या घनामुळे, आता घनामुळे त्यांना रंगवलेले पृष्ठभाग विचारले ते वेगळी गोष्ट आहे. आपण पाहू की एक पृष्ठभाग रंगवलेले पहिले घन किती आहे. तर एक पृष्ठभाग रंगविलेले जे घन आहे ते पृष्ठभागावर आढळतात. ते किती असतात? 6. 6 दिसलं का? n-2 चा वर्ग करायचा. 6 गुणेला n ची व्हॅल्यू किती आहे बेटा? 5. 5 - 2 चा वर्ग. मग 6. 5 - 2 3. 3 चा वर्ग 9. तर हे किती आले? 54. मग हे 54 कोणते घन आहे? ज्याच्या एका घनाचा एकच पृष्ठभाग रंगवलेला आहे. असे हे किती घन आहे? 54. तर या 54 घनांमुळे किती पृष्ठभाग रंगवले जातील? मग अशी एका घनाचे दोन पृष्ठभाग रंगवलेले होते. आता एका घनाचा एकच पृष्ठभाग रंगवलेले, एक पृष्ठभाग रंगवलेले घन काढले आपण. मग x बरोबर किती? 54 घन, 54 पृष्ठभाग. समजले का बेटा? नेक्स्ट क्वेश्चन घेऊ का? झाला बेटा क्वेश्चन? एका घनाकृतीला दोन सलग बाजूने लाल रंग, हिरवा रंग, अरे हिटले का? किती आहे? किती तुकडे आहे? n³ बरोबर 27, n बरोबर 3. हे समजलं का? दोन पृष्ठभाग रंगवलेल्या घनामुळे किती पृष्ठभाग रंगवले जातील? प्रश्न विचारला आहे पृष्ठभाग. तर दोन पृष्ठभाग रंगवलेले जर घन विचारले तर कुठं असतात? कडेवर. कडा 12 असतात. 12 n-2. मग 12 गुणेला 3 - 2 किती? 1. म्हणजे आन्सर 12. तर हे कोणते घन आले? ज्या एका घनाचे किती पृष्ठभाग रंगवलेले आहे? 2. असे किती घन आहे? 12 घनांमुळे किती पृष्ठभाग रंगवले जातील? तर आंसर येणार 24 पृष्ठभाग. ये बात समझ में आई क्या? नेक्स्ट क्वेश्चन लू क्या फिर?